हॅलो गाईज, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सभ्यसाठी ब्लाऊजची कटिंग. तर ती आहे 36 इंचाची. तर मग चला आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला 36 इंचाचं ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर पहिले आपण बॅक साईड काढून घेऊ. तर आपली लेंथ आहे 14.5, 13.5 आहे. तर 14.5 घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. तर इथे मी मार्क करून घेते. आणि आपलं शोल्डर आहे 5.5 इंच आणि मोंडा आहे 6 इंच. आणि आपली गळा रुंदी आहे, मी 2.25 इंच घेणार आहे. कारण की आपले दोन्ही गळे मोठे आहे. तर जेवढं तुम्ही गळ्याची रुंदी कमी घ्याल तेवढं गळा उतरणार नाही आणि व्यवस्थित आपलं ब्लाऊज बसेल. तर मी इथे घेणार आहे 2.25 इंच. आणि आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा लांबी घ्यायची आपल्याला जवळपास 10 पर्यंत घेऊ शकता. तर मी इथे घेणार आहे 7 इंच. आणि आपल्याला बॉक्स आणि आता आहे चेस्टचा चौथा भाग. तो चौथा भाग आहे 9 आणि त्यामध्ये पण आपण 2 इंच मार्जिन. तर 10 इंच 11 इंच एकूण बघू शकता तुम्ही. आणि आपल्या कमरचा चौथा भाग आहे आणि 1 इंच आपल्याला लागेल. आपण मागचे जे प्लेट टाकतो आणि 2 इंच आपल्याला मार्जिन. आणि आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंच आपण आतमध्ये घेतो. आणि आपल्याला टाकायचा आहे आतमधून थोडासा आपल्याला खोलाकार द्यायचा आहे, जवळपास 1/2 इंच. थोडासा आतमधून घ्यायचा की जेणेकरून आपलं जे आर्महोल आहे ते पण व्यवस्थित बसेल. फ्रंट साईडने बॅक साईड काढता, बॅक साईडहून आपल्याला काढायचं आहे. तर इथे मी समोरच्या गळ्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर समोरचा गळा आपण 7 घेणार आहोत आणि बॅक साईड घेणार आहोत आपण 9 इंच. कारण आपले दोन्ही गळे खूप मोठे आहेत. तर इथे आपण कुठलाही आकार देऊ शकता तुम्ही. मी इथे गोल आकार दिलेला आहे. तर आपण आता हे काढून घेऊ. आपल्याला आता यावर ठेवून आपल्याला फ्रंट साईड काढायची आहे. बिलकुल सेम तसंच ठेवायचं आहे आपल्याला.
10 इंच आर्मोल घेतलेला आहे, ते आपण मोजून घेऊ किंवा ड्रॉ करून घ्यायचं आपल्याला. आणि 1/2 इंच तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि आता आपल्याला फ्रंट साईज असल्या कारणाने आपल्याला 1 इंच आपल्याला आतमधून घ्यायचं आहे, गोलाकार द्यायचा आहे, जेणेकरून आपलं आणि आता हे झालं आहे आर्मोलची ड्राफ्टिंग. आणि आता आपल्याला करायचं आहे गळा. समोरचा गळा आपण घेणार आहोत 7 इंच. आपण 10 इंचापर्यंत घेऊ शकतो, कारण सभ्यसाचीच्या ब्लाऊजमध्ये गळा हा समोरचा गळा लांब ठेवला जातो आणि त्याच्यावर ते दिसतो पण खूप सुंदर जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो. तर इथे मी आता बॉक्स बनवून घेते. आणि सहसा याच्यामध्ये गळा जो आहे तो पानगळा किंवा थोडासा व्ही गळा वगैरे आणि खोलाकार देऊन सुद्धा तुम्ही पानगळा बनवू शकता. तर इथे मी पानगळा देणार आहे. तुम्ही कसाही आकार देऊ शकता. तर मी हा आकार दिलेला आहे. तुम्ही व्ही पण देऊ शकता, पूर्ण इथूनही देऊ शकता, कारण याची गळा जी आहे समोरचा तो खूप मोठा असल्या कारणाने यावरती पानगळा किंवा मग व्ही गळा खूप सुंदर दिसतो. तर आता इथे झालं आहे आपलं समोर वरचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. आणि टक्स पॉईंट आपल्याला काढायचा आहे छातीचा 10वा भाग आणि आडवा जो आहे तो, आणि वरतून जो घेणार आहे आपण तो घेणार आहे 10.5 इंचावरती. तसं 10 इंचावर घ्यायचा आहे, पण अर्धा इंच आपलं याच्यामध्ये शिवण्यात जाईल. इथे 10.5 इंचावर मी मार्क केलेला आहे. आणि आपल्याला टक्स पॉईंट जो आडवा म्हणतो आपण त्याला, तो आडवा आहे छातीचा 10वा भाग. तर आपली छाती आहे 36 इंचाचं आपलं छाती आहे, तर त्याचा 10वा भाग येते 3.6 इंच. आपण जवळपास 4.25 इंचापर्यंत आपण टक्स पॉईंटची जी आडवा पॉईंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मी 4.25 घेते आहे. तर आपण टक्स पॉईंटची जी आहे ती लाईन आखून घेऊया. आणि आता इथे याच्या खाली आपल्याला याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आपण खाली क्रॉसपट्टी नाही घेणार आहोत, वेगळी काढणार आहोत. तर याचमध्ये आपल्याला क्रॉसपट्टीचं ड्राफ्टिंग करायचं आहे आणि मग क्रॉसपट्टी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता हा जो इथून इथपर्यंत आपण जो आडवा टक्स पॉईंटचं घेतलेला आहे 4.25 इंच, इथूनच आपल्याला खाली 4.25 इंचापर्यंत मार्क करून घ्यायचा आहे आणि 1 इंच आतमध्ये घ्यायचं आपल्याला. हा 1 इंच आतमध्ये. आणि हा इथे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा. आणि हा जो भाग आहे हा आपला येईल पफचा भाग. जेवढा पफचा भाग येईल तेवढं हे ब्लाऊज खूप उठून दिसेल आणि याचा जो पफ येईल तो एकदम व्यवस्थित बसेल. आणि आता आपल्याला हा भाग पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ड्राफ्टिंग. आता आपल्याला कटिंग कशी करायची आहे ते तुम्हाला दाखवते. आणि आता इकडनं आपण इथे जे आपला आर्मोलचा 9 जी आपली साईज आलेली आहे, चौथा भाग छातीचा, त्याच्या 1 इंच आपल्याला इकडे घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता गोलाकार द्यायचा आहे. तर इथे पण आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. आणि आता इथे
आणि आता आपल्याला क्रॉसपट्टी आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायची आहे. आणि इथे आपलं 4 येईल, तर बघू शकता 4 इंच आलेली आहे. आणि आता इथे आपल्याला इथे 8 आणि इथे 2 मार्जिन, आणि आपण 1 इंच मागच्या साईडने घेतलेलं आहे ते आपण नंतर कट करू द्यायचं आहे. सॉरी, इथून आकार द्यायचा आहे, हा नाही द्यायचा. 1 इंच आपण इकडे घेऊन आपण आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि हा टक्स पॉइंट त्यात आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला कळेल कटिंग केल्यावर कसं करायचं ते. त्यात आपण असं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. बरोबर पाहू शकता तुम्ही आलेलं आहे. आणि आता हे वाढवायचं कसं, हे झालं आपलं वरची साईज. आणि आता क्रॉसपट्टी, ही जी क्रॉसपट्टी आहे आपण काढलेली बघू शकता तुम्ही, आपल्याला ही कशी वाढवायची आहे. तर आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे पहिले, क्रॉसपट्टी कशी वाढवायची ती. आपण मोजून घेतलं आहे. आपली जी क्रॉसपट्टी आहे ती 4 आणि 2.5 आहे. इथून आपल्याला 4 घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये म्हणजे 4.5 इंच. आणि आपली जी लांबी आहे कमर, ती कमर आहे 8 आणि प्लस 2 इंच. इंच घ्यायचं आहे आपलं. वरती आपण अर्धा इंच खाली घेतलेला आहे, त्याचे दाखवते मी तुम्हाला कसं घ्यायचं तरी चालते. आणि जर आपण अस्तरचं शिवलं तर ते पण खूप छान दिसते. तर इथे आपण आता आकार देऊन देऊ फुगीर, थोडासा गोलाकार द्यायचा आपल्याला. आणि आता क्रॉसपट्टी तयार झाली आपली. कसं तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर वाढवलं तर तुम्हाला आठवण राहिली पाहिजे की आपण वाढवलेलं आहे की नाही आहे. तर हे झालं आपलं समोरचा भाग आणि ही झाली क्रॉसपट्टी. आता वाढवायचं कसं तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे कुठले भाग वाढवायचे आहे. आपल्याला जसंच्या तसं ठेवून घ्यायचं आहे, बिलकुल पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे.
म्हणजे तुम्हाला कळेल. सोपी आहे, काहीही कठीण नाही आहे. कुठे वाढवायचं, कशा प्रकारे वाढवायचं, आपल्याला ड्राफ्टिंग करतानाच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जवळपास तुम्ही शिलाईमध्ये किती घालणार आहे किंवा तुम्ही किती टाकता, अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, त्याप्रमाणे आपल्याला वाढवायचं आहे. तर आपण जर अर्धा इंच केला तर आपल्याला अर्धा इंचाप्रमाणे पाहू शकता तुम्ही, अर्धा इंच. आणि हे बरोबर पण हे असं जर आपण व्यवस्थित आपण वाढवून जर आपण बनवून ठेवलं हे, तर आपल्याला कायम आपल्या उपयोगी पडतं. तर आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. आपल्याला ही वाली क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. ती आपली किती करायची आहे तेवढं आपल्याला इकडे वाढवायचं आहे. आपली आहे 8 इंच आहे आपले कमर, आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच टाकायचं आहे. तर इथं मोजून घ्यायचं बरोबर. इथे आपला 8 येते आणि आपल्याला इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे ती इथे आता वाढवून घ्यायचं. आणि आता आपण याच्यावर परफेक्टली याच्यावर आपण कटिंग नेहमीसाठी करू शकतो. आणि हे जर व्यवस्थित जर ठेवलं ड्राफ्टिंग, तर आपण कुठल्याही ब्लाऊजवर किंवा 36 इंचाचं ब्लाऊज जर तुमच्याकडे येत असेल आणि सभ्यसाची कटिंगचं ब्लाऊज करायचं असेल किंवा टाकायचं असेल, कस्टमरला पाहिजे असेल, तर आपण हे माप टाकून आपण पेपर कटिंग ठेवून आपण करू शकतो. आणि आता कटिंग करून घेऊ आपण याची. कलर दाखवला की जेणेकरून तुम्हाला कळेल, समजेल. आता इथे आपल्याला अर्धा इंच आपल्याला वाढवून घेतलेला आहे. तर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर बरोबर येते आपलं, बघू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब आहे. तर इथे बाही पण कापून घेतलेली आहे. तर बाहीची लांबी मी 5 इंच घेतलेली आहे, ती 5.5 घेतलेली आहे. आणि थोडीशी लेस वगैरे लावू आपण. तर इथे प्रत्येक पार्ट कापून घेतलेला दाखवला आहे मी तुम्हाला. क्रॉसपट्टी आणि फ्रंट दोन्ही. आणि ही आहे बॅक साईड. आपली कटिंग झालेली आहे. बिलकुल पेपर कटिंगवरूनच आपण ब्लाऊज कटिंग केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.